युद्धाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांना सुद्धा होतोय। निर्यात बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना जो पिकवलेला माल आहे तो देशाच्या बाहेर विकला जात नाही, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आता शहराकडे वाट धरताना आपल्याला पाहायला मिळतात। हे बघू शकता की हे नाशिकवरून शेतकरी आले आणि ही शहरामध्ये करी रोड या परिसरामध्ये आपलं ते शेतीचा माल या ठिकाणी विकतानाचा पाहायला मिळतात। मोस्टली मोठ्या प्रमाणावरती ही त्यांनी ट्रक भरून हा माल आणला आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती कलिंगडचे एक ट्रक या ठिकाणी आपल्याला त्यांनी विक्रीसाठी आणलेला आहे। निर्यात बंद झाल्यामुळे हा संपूर्ण फटका हा शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतोय। एरवी शेतकऱ्यांचं विक्री ही एक्सपोर्ट केला जातो हा माल, मात्र आता युद्धामुळे कुठल्याच परिस्थितीमुळे युद्धामुळे निर्यात बंद आहे, त्यामुळे हा सर्व फटका आता सर्वसामान्य नागरिक असतील, गृहिणी असतील, तसाच शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला या ठिकाणी ही बसतानाचा पाहायला मिळतोय। 5 किलो काय कसे 5 किलो 100 रुपयाला अशा दराने हे कांदे या ठिकाणी ही शहरामध्ये विकतानाच आपल्याला पाहायला मिळतोय। दादा काय सांगाल, तुम्ही शहरामध्ये का विकतात? दादा, निर्यात बंद झाल्यामुळे आम्हाला पर्याय राहिला नाही। एकरी लाख रुपये खर्च होतो, एकरी लाख रुपये खर्च करून 400 आणि 500 रुपये कांदे जातात विंचूर मार्केटला, असलगाव मार्केटला। त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला यावं लागतं। मुंबईला आल्यानंतर बी आम्हाला अडचण येते, लावून देते नाही गाडी, इकून तिकून गाडी लावायची तर माल विकत नाही, त्याच्यामुळे मुंबईला यावं लागतं आणि माल विकावं लागतं, तरी आमचा खर्च निघत नाही। लाख रुपये खर्च करून बी निघत नाही आमचा खर्च। जे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जो खर्च केलेला तो सुद्धा त्यांचा निघत नाही, त्यामुळे त्यांनी आता मुंबईच्या दिशेने वाट धरली आणि आपले शेतीचं उत्पन्न मुंबईमध्ये विकतानाच आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किशोरसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।